हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर बघा, आपण हे कापड कसं उरलं होतं की तुम्हाला माहिती असेल. तर हे आपण बनवलं होतं आणि याचं जे खालचं जे आहे कापड याचं हे उरलेलं होतं. तर त्याच कापडापासून ते फेकून न देता या कापडापासून आपण खूप सुंदर असं एक DIY तयार करणार आहोत, जेणेकरून ते आपल्याला आपल्या देवासाठी उपयुक्त पडेल. तर बघा, मी एक असं पान तयार करून घेतलं होतं कागदाच्या साह्याने. तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही एक पान तयार करून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी लागणार आहे तुम्हाला याचं मी थोडंसं माप दाखवून देते. तर हा तुकडा होता, मी याचं काही माप परफेक्ट काढलं नाही, पण मी तरी तुम्हाला एकदा माप दाखवून देते. तर बघा, मी 7.5 घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी एक नॉन-1 घेतलेला आहे. सॉरी, नॉन-1ने फॉर्म घेतलेला आहे आणि फॉर्म बघा असा फॉर्म घेतलेला आहे याचा. आणि थोडंसं मी तुकडा लावलेला आहे कारण की एक्स्ट्रा होत होतं, तर मी थोडंसं तुकडा लावून घेतलेला आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, जो आपण कागद ठेवलेला होता ना, त्याला वाटलं तर तुम्ही पिनअप करून शिलाई मारा. इथे मी पिनअप नाही केलेलं आणि मग त्याला इथे असं आपल्याला शिलाई मारायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने शिलाई मारायची आहे. तर थोडासा तुकडा उरलेला होता आणि काय होतं की इथे आपण समजा नाही फॉर्म लावलं तरी चाललं असतं, कारण की इथूनच आपल्याला त्याला पलटी करायचं आहे. तर बघा, इथे माझं थोडंसं चुकलं होतं की काय झालं की इथे वरती आपल्याला शिलाई मारायची नव्हती, पण माझ्याकडनं शिलाई मारली गेली. तर तुम्ही लक्षात ठेवा, पण नंतर आपण ते उस्तरू शकतो. तर मी काय केलेलं आहे बघा, पूर्ण हे जे पान आहे त्या पानाला शिलाई मारून घेतलेली होती आणि एक्स्ट्राचं जे होतं ते आपल्याला कट करून टाकायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने एक्स्ट्राचं जे फॉर्म आहे तो आपण कट करून घेऊया. आणि हा फक्त जे आपण केळीचं पानाचं आसन तयार केलं होतं त्याचा उरलेला तुकडा आहे. तर बघा, त्या तुकड्यापासून आपण एक सुंदरसं आपल्याला देवासाठी एक वस्तू तयार करणार आहोत. बघा, या ठिकाणी आपल्याला ओपन करायचं आहे. तो ओपन करायच्या आधी तुम्ही पेपर काढून टाकला तरी चालेल, ठेवला असला तरी चालला असता. तर बघा, या ठिकाणी मी कटिंग थोडेसे असे बारीक बारीक कट मारून घेत आहे, जेणेकरून जे आपण हे जे पान आपण ओपन करू ना तेव्हा त्या ठिकाणी ते होईल. तर ते बघा, या ठिकाणी मी शिलाई उस्तरलेली आहे. काय झालं की मग अशी मी शिलाई उस्तरली नाही आणि शिलाई पूर्ण पानाला देऊन झाली. त्याच्यानंतर मी हे पान आहे ना, कागद आहे ना काढून घेते. काढला असला तरी चालला असता, नसता काढला तरी चालला असता, पण मी काढूनच घेते. तर बघा, हे काढून झाल्यानंतर या ठिकाणी जे पहिलं पान असतं, पहिलं कापड, तिथून आपल्याला पलटी मारायची आहे. त्याला पलटी मारायला थोडासा टाईमच लागतो, कारण की छोटंसं आपण जागा ठेवली होती आणि त्या जागापासून याला पलटी करायचं म्हणजे थोडासा टाईम तर लागणारच. तर बघा, इथून आपल्याला त्याला व्यवस्थितपणे या ठिकाणी आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. तर बघा, पलटी झाल्यानंतर बघा अतिशय सुंदर हे पान दिसत आहे. आणि टोक येण्यासाठी इथून हे जे आहे इथून आपल्याला थोडंसं त्याला एक तुमच्याकडे बघा सुई असेल काय असेल याने असं त्याचं टोक व्यवस्थित करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला एक पानाचा जसे आपण पाण्याला शिळ्या असतात त्या आपल्याला मारून घ्यायच्या आहे रेषाच्या साह्याने. तर बघा, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर काय करायचं आहे की या ठिकाणी तुम्ही शिलाई मारली तरी चालेल. तर बघा, मी शिलाई मारताना हिरव्याच रंगाचा दोरा घेतलेला आहे. खूप जण विचारतात की तुम्ही दोरा कोणता घेतात. बघा, त्या ठिकाणी सफेद बी घेतला असता, पिवळा बी घेतला असता तरी चाललं असतं, पण मी हिरवा रंगच घेत आहे. तर बघा, आपल्या असे सगळ्या याला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि एक्स्ट्राचे जे दोरे होते ते आपण कट करून घेऊया. तर बघू शकतात की खूप सुंदरचं हे पान आपलं तयार झालेलं होतं. आपण आता या पानाला थोडीशी डिझाईन देऊया आपण. तर डिझाईन देण्यासाठी एक मी अशी लेस वापरलेली आहे. तर तुम्ही खूप व्हिडिओमध्ये ही लेस माझी पाहिलेलीच असेल. तर बघा, ही लेस मी वापरलेली आहे. आता ही लेस मी पूर्ण हे जे पान आहे त्याला ही लेस मी जोडून घेणार आहे.
तर बघा अशा पद्धतीने पूर्ण हे पानाला आपण ही लेस जोडून घेऊया। तर बघा अशी लेस जोडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला फक्त अशी पलटी मारायची आहे बघा, आणि मग असं सरळ शिलाई मारायची आहे, जेणेकरून जे लेसचे जे असे कोणे आहेत ते खूप छान दिसतात आणि दिसायला बी सोपं जातं। बघा डेकोरेशन आपलं लेस जोडून झालेले आहे। तर आपण बनवलं आहे सुपारी ठेवण्यासाठी एक पान। तर बघा तुम्ही सुपारी बी ठेवू शकतात किंवा अशी पंतीही ठेवू शकतात। खूप सोपे आहे आणि बघा अतिशय सोपं आहे। तर खरं म्हटलं तर आपण हे सुपारी ठेवण्यासाठीच बनवलं होतं, पण मग तुम्हाला दाखवण्यासाठी मी पंत्या बी घेतल्या होत्या। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा।